चला मित्रांनो, आता आपण केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही पहिली ब्रँच स्टडी करणार आहोत. कशाची? केमिस्ट्रीमधली. तर केमिस्ट्रीमध्ये 5 मेन ब्रँचेस आहेत: ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री. हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही जी ब्रँच आहे या ब्रँचचा डिटेल स्टडी करणार आहोत. नेमकं या ब्रँचमध्ये आपण कार्बननं बनलेल्या कंपाऊंडचा स्टडी करणार आहोत. बरोबर आहे? आता जेवढेही कार्बनचे कंपाऊंड्स असतात हे मिलियन्स ऑफ कार्बनचे कंपाऊंड्स नेचरमध्ये आहे. खूप सारे कार्बनचे कंपाऊंड्स आहेत. जो कोणता कंपाऊंड कार्बननी बनलेला असेल ते या केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये इन्क्लूड आहे, त्याची स्टडी. बरोबर आहे? त्याच्यामुळे आपण याची डेफिनेशन सिंपलमध्ये अशी करणार आहोत: इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. आपण कार्बननं बनलेल्या कंपाऊंडचा स्टडी करणार आहोत. नेमकं कार्बननं बनलेले कंपाऊंड्स म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जर एक एक्झाम्पल घेतलं तर इथे CH4 हा सर्वात छोटा कंपाऊंड घेतो आपण कार्बननं बनलेला. तो जो पहिला मेंबर आहे या केमिस्ट्री मधला, ज्याला आपण काय म्हणणार आहोत? मिथेन. एक कार्बन असेल तर NaDH येणारच आहे आणि हा अल्केन असल्यामुळं ANE असं देणार आहोत. दुसरा, आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊ, CH3. बरोबर आहे? कार्बनला व्हॅलेन्सी 4 करायचे. आता 2 कार्बन असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? ETH. हा तर येणारच आहे. अल्केन असल्यामुळे काय राहणार आहे? ANE. तर आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास करणार आहोत? कार्बननं बनलेल्या कंपाऊंडचा. म्हणजे नेमकं काय करणार आहोत? हे जे कार्बननं बनलेले कंपाऊंड्स आहेत यांनाच आपण कोणते कंपाऊंड्स म्हणत असतो? आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणायचं. काय म्हणायचं आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कोणताही कार्बनचा कंपाऊंड असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणणार आहोत. म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स नेमके काय असतात? कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. ज्यांच्यामध्ये कार्बन असेल असे सर्व कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स या कॅटेगरीमध्ये येतील. बरोबर आहे? आता या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपण ऍक्च्युअली काय करणार आहोत? यांच्या स्ट्रक्चरचा स्टडी करणार आहोत. म्हणजे जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, जे कार्बननं बनलेलं मॅटर आहे, त्यांचं स्ट्रक्चर कसं राहणार आहे. बरोबर आहे? त्यानंतर त्यांची जॉमेट्री, स्ट्रक्चर नंतर त्यांची प्रॉपर्टीज, त्यांच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करणार आहोत आपण. त्यानंतर त्यांच्यामध्ये घडणाऱ्या केमिकल रिएक्शन्स, ते कोणत्या प्रकारच्या केमिकल रिएक्शन्स, कशा केमिकल रिएक्शन्स करतात त्या स्टडी करणार आहोत. म्हणून आपण केमिकल रिएक्शन्स यांच्यामध्ये होणाऱ्या कार्बनच्या कंपाऊंड्स मधल्या केमिकल रिएक्शन स्टडी करणार आहोत. त्यानंतर हे जे कार्बनचे कंपाऊंड्स आहेत यांची युजेस स्टडी करणार आहोत. जसं मी तुम्हाला आपल्याला 1-2 कार्बनच्या कंपाऊंडचे डेली युजेस सांगतो. आपल्या घरी जे LPG सिलेंडर आहे त्यामध्ये ब्युटेन गॅस आहे. बरोबर आहे? ज्याच्यामुळे आपल्या घरी स्वयंपाक होतो, ते बर्न झाल्यानंतर एनर्जी तयार होते. तसंच पेट्रोल, डिझेल हे सुद्धा हायड्रोकार्बनस कंपाऊंड आहे, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडच आहे. यांच्या बर्निंगमुळे जी एनर्जी तयार होत असते त्याच्यामुळे बाईक वगैरे चालतात. समजलं इथपर्यंत? तर हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, नेमकं कार्बननं बनलेल्या कंपाऊंडला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणणार आहोत. त्यांचं स्ट्रक्चर कसं राहणार आहे, त्यांची प्रॉपर्टीज कशी राहणार आहे, त्यानंतर त्याची केमिकल रिएक्शन्स कशा होणार आहेत आणि त्यानंतर त्या कार्बनच्या कंपाऊंडचे युजेस स्टडी करणार आहोत. आता हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात, बरोबर आहे, तर सर्वात पहिल्यांदा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे कंपाऊंड म्हणजे फॉर्म्युले समजून घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सर्वात महत्वाचा कोण आहे? कार्बन आहे. कारण कार्बननं बनलेले कंपाऊंड्स आहे ना. तर कार्बनचा सर्वांना माहिती आहे ऍटॉमिक नंबर किती असतो? 6. त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करसाल तुम्ही? 2-4. आणि आता कोणताही कार्बनचा कंपाऊंड जर असेल तर त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4. याला आपण काय म्हणत असतो? व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स. काय म्हणतात? व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जे व्हॅलन्सी करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. व्हॅलन्सी म्हणजे बॉन्ड आहे की नाही. त्याच्यामुळं आपण जर व्हॅलन्सी ऑफ कार्बनचा विचार केला, काय केलाय? व्हॅलन्सी ऑफ कार्बन, कार्बनची व्हॅलन्सी जर विचारात घेतली तर कार्बन इज ऑलवेज टेट्राव्हॅलंट. कार्बनची व्हॅलन्सी काय राहणार आहे? टेट्राव्हॅलन्सी राहणार आहे. टेट्राव्हॅलन्स राहील. टेट्राव्हॅलन्सी म्हणजे 4 व्हॅलन्सी असते कार्बनला. कारण त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की कार्बनचा कोणताही फॉर्म्युला असू द्या,
ते सायक्लिक फॉर्म्युला असू द्या किंवा ओपन चेन वाला कार्बनचा फॉर्म्युला असू द्या, कार्बन इज ऑलवेज टेट्राव्हॅलंट. मग आता कार्बन मध्ये टेट्राव्हॅलन्सी मध्ये काही कार्बनचे कंपाऊंड हे सिंगल बॉन्डेड असतात. कसे असतात? सिंगल बॉन्डेड कार्बनचे कंपाऊंड असतात. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर व्हॅलन्सी तर 4 आहे, तर 4 व्हॅलन्सी मध्ये काही कार्बनचे कंपाऊंड हे सिंगल बॉन्डेड असतात. कार्बनला डबल बॉन्ड जरी असेल तरी कार्बनची व्हॅलन्सी 4च राहणार आहे. लक्ष ठेवा. आणि कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड जरी असेल, तर कार्बन इज ऑलवेज टेट्राव्हॅलंट. म्हणजे तुम्ही कोणताही फॉर्म्युला काढा, व्हॉट एव्हर बी इट इज इन द सायक्लिक फॉर्म, तो सायक्लिक फॉर्म मध्ये जरी असेल, है की नाही, तरीही कार्बनची व्हॅलन्सी किती राहणार आहे? 4च राहणार आहे. कशी राहणार आहे? 4च राहणार आहे. म्हणजे मी कार्बनच्या कंपाऊंडचा स्टडी करत असताना पहिले तर माझ्या डोक्यात एक टेन्शन असते की फॉर्म्युले कसे बनवायचे, है ना. तर फॉर्म्युला बनवण्यासाठी कार्बनच्या कंपाऊंड मधली पहिली इन्फॉर्मेशन्स आहे की कार्बनचा कोणताही फॉर्म्युला बनवायचा असेल तर कार्बन इज ऑलवेज टेट्राव्हॅलंट. कार्बनची 4च व्हॅलन्सी असते. कार्बन इज ऑलवेज टेट्राव्हॅलन्स. इट हॅज 4 व्हॅलन्सी बिकॉज इट कंटेन 4 इलेक्ट्रॉन्स इन इट्स व्हॅलन्स शेल. व्हॉट एव्हर बी इट इज सिंगल बॉन्डेड, तो सिंगल बॉन्डेड जरी असेल तरी त्याची व्हॅलन्सी 4 असेल. व्हॉट एव्हर बी इट इज डबल बॉन्डेड, व्हॉट एव्हर बी इट इज ट्रिपल बॉन्डेड, और व्हॉट एव्हर बी इट इज सायक्लिक, इट बिकम अ टेट्राव्हॅलंट. तो 4 व्हॅलन्सी वालाच असेल. तो नॅचरली एखाद्या दुसऱ्या आयटमला जरी कंबाईन असेल, जसं तो नायट्रोजन्सला जरी कंबाईन असेल तरी त्याची व्हॅलन्सी काय असेल? 4च असेल. त्याच्यामुळे पहिलं टेन्शन तुम्ही रिलीज करा की फॉर्म्युले पाठ करत असतात, हे चुकीचं काम आहे. पहिली जे बेसिक इन्फॉर्मेशन्स आहेत ते जर तुम्हाला समजून राहिली की तुम्हाला कोणताही फॉर्म्युला करता येईल. बरोबर आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणताही फॉर्म्युला जर लिहित असेल, मी जर सिंगल बॉन्डेड कंपाऊंड काढत असेल, कार्बनचा डबल बॉन्डेड कंपाऊंड तयार करत असेल, कार्बनचा ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड करत असेल, कार्बनचा सायक्लिक कंपाऊंड तयार करत असेल आणि कार्बनचा कोणत्याही दुसऱ्या आयटम सोबतचा कंपाऊंड तयार करत असेल, तर त्यावेळेस कार्बनला 4 व्हॅलन्सी असते. आता नेमकं हे व्हॅलन्सी बदलल्यामुळं या व्हॅलन्सीची काय भानगड आहे? डबल बॉन्ड मध्ये हे जे बॉन्ड आहेत त्यामध्ये काही सिग्मा बॉन्ड, काही पाय बॉन्ड असं म्हणतो, हे सारखे नाही आहे. त्यामुळे हे जे स्ट्रक्चरही आहे यांचं, हे सिंगल बॉन्डेड कंपाऊंडचं स्ट्रक्चर चेंज होईल. सिंगल बॉन्डेड कंपाऊंड मध्ये स्ट्रक्चर वेगळं राहील, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असते. डबल बॉन्डेड कंपाऊंड असेल तर त्याचं स्ट्रक्चर बदलून जाते, है की नाही. ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड जर असेल तर त्यांच्यामधली जी बॉन्डिंग झाल्यामुळे त्याचं स्ट्रक्चर बदलते, लिनियर स्ट्रक्चर येत असते. आणि हे सुद्धा कंपाऊंड यांचे स्ट्रक्चर चेंज असतात. मग आता स्ट्रक्चर कसे बदलतात, त्यासाठी हे सिंगल बॉन्ड कसे तयार होते, हा डबल बॉन्ड कसा तयार होतो कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड कसा तयार होतो, कारण फॉर्म्युला समजण्यासाठी आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणून आपण सुरुवातीला कशावर फोकस करणार आहोत की कार्बनचे जेवढेही सिंगल बॉन्डेड कंपाऊंड बनतात तर त्यांचं नेमकं स्ट्रक्चर कसं राहणार आहे की नाही. त्यामुळे त्यांच्या शेप कसा येणार आहे, त्याची बॉन्ड अँगल कसे होणार आहे, ह्याच्यावर फोकस करणार आहोत. तर म्हणून आपण सर्वात पहिल्यांदा कशाचा अभ्यास करून राहिलो? ऑर्गॅनिक कंपाऊंडचा. पण त्यामध्ये कार्बनची 4 व्हॅलन्सी ते सुद्धा सिंगल बॉन्डेड, नंतर डबल बॉन्डेड कसं काय तयार होतो, नंतर ट्रिपल बॉन्ड कसा तयार होत असतो, हे पहिले समजून घेऊ. मगच आपल्याला समोर प्रोसीड करता येईल की फॉर्म्युले कसे तयार होतात म्हणून. बरोबर आहे. म्हणून ही इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात येण्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा सिंगल बॉन्डेड कार्बन कंपाऊंडवर काय करणार आहोत, आपण आता फोकस करणार आहोत. म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बनचे कंपाऊंड जर असेल तर त्यांच्याविषयी माहिती करणार आहोत. तर म्हणून सिंगल बॉन्डेड कार्बनचे कंपाऊंड्स कसे तयार होतात यावर फोकस करू आपण. सिंगल बॉन्डेड कार्बन कंपाऊंड्स, है की नाही, ते यांच्यामधले बॉन्डिंग विषयी फोकस करू आपण. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, कार्बन एटम है ना. कार्बन एटमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहणार आहे? 2 आणि 4. त्यांच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4. आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी किती राहणार आहे? 4. ठीक आहे. पण आपण यांची जी व्हॅलन्स शेल मधले इलेक्ट्रॉन्स आहे याला आपण काय म्हणत असतो? व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स, है ना, जे व्हॅलन्सीसाठी रिस्पॉन्सिबल असतात. तर आता आपण ऍक्च्युअली जर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हॅलन्स शेल मध्ये पाहिलं तर ही 2s आणि 2p ही जी पहिली असते ती फक्त 1s न बनलेली असते.
ठीक आहे, 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. आता या 4 पैकी s मध्ये 2 जातील आणि p मध्ये 2 जातील व्हॅलन्स शेल मध्ये. हे झाली तुमची व्हॅलन्स शेल, जे व्हॅलन्सीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. 4 बॉन्ड आहे म्हणजेच व्हॅलन्सी 4 याच्याच्या नाही की त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. पण ते इलेक्ट्रॉन्स आपल्याला कसे पाहिजे? अनपेअर्ड पाहिजे. मग आता मी हेच बॉक्स डायग्राम मध्ये लिहितो. बघा लक्षात ठेवायचं आहे, हे जे 2s ऑर्बिटल आहे यांच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ह्या ज्या p ऑर्बिटल असतात ह्या 3 असतात. हे जे p ऑर्बिटल असतात ह्या 3 असतात. एक 2px असते, दुसरी 2py असते आणि तिसरी 2pz असते. आता हे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत p मध्ये ते आपण सिंगल फिल करत असतो. ते नियम आहे, त्याच्यामुळे आपण सिंगल इलेक्ट्रॉन फिल करत असतो. आता याच्यात हे जे सिंगल इलेक्ट्रॉन्स आहेत यांना म्हणत असतात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. काय म्हणतात? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. आणि हेच बॉन्डिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतात. हेच फक्त बॉन्ड करतात, हे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स करत नसते. मग आता असं म्हणसाल तर कार्बनची व्हॅलन्सी किती असली पाहिजे? 2च असली पाहिजे, कारण त्याच्यापेक्षा 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. पण हे ग्राउंड स्टेट मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कसं आहे? हे ग्राउंड स्टेट मधलं कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. जेव्हा तो एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो, एक्साइटेड स्टेट म्हणजे जेव्हा तो बॉन्डिंग करतो तर त्यावेळेस तो आपला एक इलेक्ट्रॉन्स या 2s ऑर्बिटल मधला वॅकंट 2pz ऑर्बिटल मध्ये प्रमोट करत असतो. या 2s ऑर्बिटल मधला वॅकंट 2pz ऑर्बिटल मध्ये प्रमोट करतो आणि प्रमोट केल्यामुळं नॅचरली आता या 2s मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असेल आणि हे जे वॅकंट ऑर्बिटल आहे 2pz याच्यामध्ये ही एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, हे 2 तर ऍज इट इज राहील, एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होईल. आता बघा याच्यापेक्षा किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले? 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले. त्याच्यामुळे कार्बन नेहमी किती व्हॅलन्सी दाखवणार आहे? 4. आता एक कोणती ऑर्बिटल आहे? s आणि 3 ऑर्बिटल कोणते आहे? p. तर ही s ऑर्बिटल स्फेरिकल शेपची असते. कशी असते? स्फेरिकल शेपची असते. आणि p ऑर्बिटल ज्या असतात त्या अशा डम्बेल शेपच्या असतात. कशा असतात? डम्बेल शेपच्या असतात. हे झाली px, हे झाली py आणि हे झाली pz. अशा डम्बेल शेपच्या असतात. तर यांची एनर्जी वेगवेगळी असते. s ची एनर्जी कमी राहणार आहे, p ची एनर्जी जास्त राहणार आहे. तर जेव्हा बॉन्ड करते कार्बन, जेव्हा बॉन्ड करते तर कार्बनचे 4ही बॉन्ड कसे असतात? आयडेंटिकल असतात. जर आयडेंटिकल असेल तर हे सर्व ॲटॉमिक ऑर्बिटल म्हणजे जे बॉन्ड करणारे ऑर्बिटल आहे ते सारखे असले पाहिजे. म्हणून काय होत असते? हे एक s आणि 3 p ऑर्बिटल काय होतात? मिक्स होतात. म्हणजे कार्बन जेव्हा सिंगल बॉन्ड करतो ना त्याआधी त्याच्या ज्या आउटर मोस्ट ऑर्बिटल आहे एक s आणि 3 p ह्या काय होतील? मिक्स होतील. आणि यांच्यापासून कोणत्या ऑर्बिटल तयार होतील? हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील. काय तयार होतील? हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील. नव्या ज्या ऑर्बिटल तयार होतील त्यांना आपण हायब्रिड ऑर्बिटल म्हणत असतो. काय म्हणत असतो? हायब्रिड ऑर्बिटल म्हणत असतो. आणि त्या हायब्रिड ऑर्बिटल ज्या असतात त्या आता सारख्याच एनर्जीच्या असतात आणि सारख्याच शेपच्या असतात. अशा अलग अलग शेपच्या नसतात, अलग अलग एनर्जीच्या नसतात. हे 4 मिक्स होऊन 4 नवीन ऑर्बिटल तयार होतील. म्हणून त्यांचं नाव ठेवतो आपण sp3. एक s ऑर्बिटल आहे आणि 3 p ऑर्बिटल आहे. म्हणजे s चं कॅरेक्टर 25% आहे आणि p चं कॅरेक्टर 75% आहे. यांच्यामध्ये समजलं? लक्षात आलं? अशा ज्या नवीन ऑर्बिटल तयार होतील त्या. त्यामुळे s मध्ये एक sp3 मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, दुसरा अनपेअर्ड, हे तिसरा अनपेअर्ड आणि चौथा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स तयार होईल. म्हणजे आता कार्बनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 4 ज्या नवीन ऑर्बिटल तयार झाल्या त्यांना आपण काय म्हणतो? sp3 हायब्रिड ऑर्बिटल म्हणतो. काय म्हणतो? sp3 हायब्रिड ऑर्बिटल म्हणत असतो. आणि ह्या ज्या 4 नवीन sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात ते सारख्याच एनर्जीच्या असतात आणि सारख्याच शेपच्या असतात. म्हणून ह्या नव्यानं काय होतात? या कार्बनच्या भोवताली अशा अरेंज होतात, ह्या कार्बनच्या भोवताली अशा अरेंज होतात की त्यांच्यामध्ये मिनिमम म्युच्युअल रिपल्शन असलं पाहिजे. म्हणजे हे एक ऑर्बिटल जी तयार झाली sp3 है की नाही, ही एक दुसरी sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाली, ही एक तिसरी sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाली आणि ही एक चौथी sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाली. अशा 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील.
या चारही ऑर्बिटल मध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे? एक अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे. एक. आता हे इलेक्ट्रॉन्स या कार्बनच्या भोवताली असल्यामुळं हे एकमेकांना काय करतील? रिपल्शन करतील. आता हे रिपल्शन करू इतक्या दूर जातील की यांच्यामधला बॉन्ड अँगल बनल 109 डिग्री 28 मिनिट, है की नाही? आणि त्याच्यामुळं कार्बनचे जो कोणताही सिंगल बॉन्डेड कंपाऊंड असू द्या, आता तो दुसऱ्यासोबत एक इलेक्ट्रॉन काय करल? शेअर करल आणि 4 बॉन्ड करल. काय करल? 4 बॉन्ड करल. तर या कार्बनच्या भोवताली किती हायब्रिड ऑर्बिटल तयार झाल्या? हे एक sp3, हे एक sp3, हे एक sp3 आणि हे एक sp3, अशा 4 नवीन हायब्रिड ऑर्बिटल बनतील. आणि म्हणून आपण जेव्हा कार्बनचा सिंगल बॉन्ड असतो, काय असतं? सिंगल बॉन्डेड कंपाऊंड असतो कार्बनचा, तर त्याचं हायब्रिडायझेशन कोणतं राहते? sp3 हायब्रिडायझेशन राहते. बरोबर आहे? आणि प्रत्येक यांच्यामधला जो अँगल असतो तो असतो 109 डिग्री 28 मिनिटचा असतो किंवा 5 मिनिटचा सुद्धा म्हणू शकतो आपण. ठीक आहे? आणि म्हणून मी याच्यानंतर आता कार्बनचा कोणताही सिंगल बॉन्डेड कंपाऊंड जर काढला, लक्षात ठेवा, तर हे जे कार्बनचा कोणताही सिंगल बॉन्डेड कंपाऊंड म्हणजे मी मिथेन काढला, हे पहिले एक्झाम्पल, तर मी असं म्हणणार आहोत की हे जो कार्बन आहे तो सिंगल बॉन्ड कशामुळे तयार करत असतो? ड्यू टू द sp3 हायब्रिडायझेशन. त्यांच्यामध्ये कोणतं हायब्रिडायझेशन होत असते? sp3 हायब्रिडायझेशन मुळे अशा 4 हायब्रिड ऑर्बिटल तो बनवतो आणि म्हणून त्याचं हायब्रिडायझेशन काय राहणार आहे? sp3. आणि जर sp3 हायब्रिडायझेशन जर असेल तर त्याची जॉमेट्री कशी येत असते? टेट्राहेड्रल. जॉमेट्री म्हणजे शेप, त्याचा आकार हा कसा येत असतो? टेट्राहेड्रल. काय येत असतं? टेट्राहेड्रल जॉमेट्री येत असते. आणि त्यांच्यामधला बॉन्ड अँगल कितीचा तयार होत असतो? प्रत्येक बॉन्ड अँगल हायड्रोजन कार्बन हायड्रोजन बॉन्ड अँगल तयार होत असतो 109 डिग्री 28 मिनिटचा. आणि म्हणून आपण यांच्यामधला बॉन्ड अँगल सांगत असतो. काय म्हणतो याच्यातनी? याचा जो बॉन्ड अँगल असतो तो बॉन्ड अँगल कितीचा तयार होत असतो? 109 डिग्री 28 मिनिटचा असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? मग असा कार्बनचा कोणताही सिंगल बॉन्डेड तयार हो, कार्बनला जर सिंगल बॉन्ड असतील 4ही, तर त्यावेळेस कार्बनचं कोणतं हायब्रिडायझेशन असते? sp3 हायब्रिडायझेशन असते. आणि sp3 हायब्रिडायझेशन मुळे कोणत्याही कार्बनच्या सिंगल बॉन्डेड कंपाऊंडचा जॉमेट्री कशी येत असते? टेट्राहेड्रल जॉमेट्री येत असते. जॉमेट्री म्हणजे शेप. आणि त्यामधला बॉन्ड अँगल असतो 109 डिग्री 28 मिनिट. क्लिअर झालं इथपर्यंत? एकदा पुन्हा क्लिअर करा तुमचा की कार्बनला जेव्हा सिंगल बॉन्ड असतात, 4 सिंगल बॉन्ड असतात, तर ते सिंगल बॉन्ड कशा पद्धतीने तयार होत असतात कार्बनच्या भोवताली, आणि त्या बॉन्डिंगमुळं, त्या कार्बनच्या सिंगल बॉन्डिंगमुळं sp3 हायब्रिडायझेशन मुळे ते 4 सिंगल बॉन्ड तयार होतात आणि त्यामुळं त्याला टेट्राहेड्रल जॉमेट्री तयार होते आणि त्याचा बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिटचा येत असतो. क्लिअर झालं? त्यामुळं मी जर असा कोणताही फॉर्म्युला काढला, लक्ष द्यायचं, मी जर आता कार्बनचा कंपाऊंड कोणताही काढला आणि त्याला जर काय असेल? सिंगल बॉन्ड असेल, तर मी एक इन्फॉर्मेशन तुमच्या समोर मांडतो आता की बघा, लक्ष द्यायचं. तर कार्बन ॲटम जर काय असेल? सिंगल बॉन्डेड जर कार्बन ॲटम, सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटम जर असेल तर त्याच्यामध्ये 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हे सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटम जर असेल तर नेहमी त्यांच्यामधलं जे हायब्रिडायझेशन असणार आहे, काय हायब्रिडायझेशन, त्या कार्बनच्या भोवताली जे 4 नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात, तर हायब्रिडायझेशन कोणतं असतंय? sp3 हायब्रिडायझेशन असते. म्हणजे s ऑर्बिटलचं पार्टिसिपेशन, या 4 ऑर्बिटल तयार होतात. हे जे 4 आपण म्हणतो की 1, 2, 3, 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात, तर त्या हायब्रिड ऑर्बिटलमध्ये हे जे एक sp3 हायब्रिड ऑर्बिटल असते, तर त्याच्यामध्ये s चं कॅरेक्टर 25% असते आणि p चं काय कॅरेक्टर 75% असते. हे लक्षात ठेवायचं आहे हायब्रिड ऑर्बिटल मध्ये. याच्यावरही क्वेश्चन असते ऑब्जेक्टिव्ह मध्ये. त्यानंतर हायब्रिडायझेशन ते sp3 असेलच, सिंगल बॉन्डेड कार्बनचा कंपाऊंड असेल तर. त्यानंतर त्याची जॉमेट्री सांगायची आपल्याला. काय सांगायची आहे? जॉमेट्री. त्याची जॉमेट्री कशी असते? टेट्राहेड्रल. कशी असते? टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. टेट्राहेड्रल मी आताच काढून दाखवलं होतं की हे जे कार्बन ॲटम आहे, तर त्याचे जे 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे, ते अशा 109 डिग्री 28 मिनिटनं एकमेकांपासून दूर जातील
आणि त्याच्यामुळं हे जे जॉमेट्री तयार होणार आहे याचा जो आकार तयार होणार आहे तो टेट्राहेड्रल राहणार आहे. बरोबर आहे. म्हणजे कार्बनचा कोणताही सिंगल बॉन्डेड कंपाऊंड असू द्या त्याची जॉमेट्री राहणार आहे टेट्राहेड्रल. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्यामधला बॉन्ड अँगल सांगायचा आहे आपल्याला. काय सांगायचं आहे? बॉन्ड अँगल. कार्बन जर सिंगल बॉन्डेड असेल तर त्याच्यामधला बॉन्ड अँगल असतो 109 डिग्री 28 मिनिट किंवा 109 डिग्री 5 मिनिट असा राहील. समजलं? लक्षात आलं? अशा प्रकारे. त्यामुळं आपल्याला कोणताही फॉर्म्युला काढू द्या. जसं मी म्हटलं असतं की व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ. आता हे जे एक फॉर्म्युला काढला हा 3 कार्बनचा कंपाऊंड म्हणजे आपण प्रोपेन म्हणत असतो. ठीक आहे. तर मी जर विचारलं की हे जे कार्बन ॲटम आहे या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय आहे तर मी सांगणार आहोत sp3. कारण याला 4 व्हॅलेन्सी आहे, सिंगल बॉन्डेड आहे. हा सुद्धा कार्बन कसा आहे? sp3 हायब्रिडाइज आहे. हा सुद्धा कार्बन ॲटम कसा आहे? sp3 हायब्रिडाइज आहे. म्हणजे नेमका हा फॉर्म्युला जर मी काढला तर 1 2 3 4 बरोबर आहे असं टेट्राहेड्रल राहील. हे 3 हायड्रोजन्स अशा पद्धतीने राहील. त्यानंतर हा वाला जो कार्बन आहे त्याला सुद्धा हे 2 हायड्रोजन असे राहतील, एक बॉन्ड असा राहतील कार्बन सोबत, आहे की नाही. पुन्हा हे सुद्धा हायड्रोजन्स असे राहतील याला टेट्राहेड्रल, आहे की नाही. त्यामुळं हा जो प्रोपेन आहे मी असा लिहिला 4 व्हॅलेन्सी सिंगल बॉन्डेड दाखवून. त्यामुळं हा सुद्धा कार्बन ॲटम sp3 हायब्रिडाइज आहे. हा सुद्धा कार्बन ॲटम sp3 हायब्रिडाइज आहे. हा सुद्धा कार्बन ॲटम sp3 हायब्रिडाइज आहे. म्हणजे कार्बनला जर सिंगल व्हॅलेन्सी आली तर त्याचं हायब्रिडायझेशन काय राहणार आहे? आता sp3 हायब्रिडायझेशन आहे. ते हायब्रिडायझेशन असल्यामुळेच ते 4 सिंगल बॉन्ड त्याच्यामध्ये तयार होत असतात. क्लिअर झालं? तर म्हणून हे 4ही जे सिंगल बॉन्ड असतात त्यांना आपण कोणते बॉन्ड म्हणतो? सिग्मा बॉन्ड म्हणतो. काय म्हणतो? सिग्मा बॉन्ड म्हणत असतो. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेस ऑल 4 सिंगल बॉन्ड्स असतात, है की नाही, हे जे 4 सिंगल बॉन्ड असतात तर दॅट इज कॉल्ड ॲज सिग्मा बॉन्ड म्हणतो आपण. आणि म्हणून याच्यापाशी किती सिग्मा बॉन्ड असतात? 4 सिग्मा बॉन्ड असतात. म्हणून 4 सिग्मा बॉन्ड जर असेल तर त्याचं हायब्रिडायझेशन sp3 राहणार. क्लिअर झालं इथपर्यंत? म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जसं एखादा फॉर्म्युला सुद्धा काढला मी आता मी जर एक CH2 काढला, एक CH2 काढला, एक CH2 काढला, असा फॉर्म्युला काढला तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे 2 आणि हे 2 4, हे 2 आणि हे 2 4, हे 2 आणि हे 2 4. म्हणजे प्रत्येक कार्बनला किती व्हॅलेन्सी आहे? 4 व्हॅलेन्सी आहे. आणि 4 व्हॅलेन्सी जर असेल हा सुद्धा कार्बन, हा सुद्धा कार्बन, हा सुद्धा कार्बन कोणत्या हायब्रिडाइज स्टेटमध्ये आहे? sp3 हायब्रिडाइज स्टेटमध्ये आहे. व्हॉट एव्हर बी इट इज सायक्लिक, व्हॉट एव्हर बी इट इज स्ट्रेट चेन. मी जर असा एखादा फॉर्म्युला काढला CH3 CH2 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 CH3 तर मी विचारलं असतं की व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन ॲटम. तर मला हे सिंगल बॉन्डेड दिसतात म्हणून मी बिंदास्त म्हटलं असतं की हे सर्वच कार्बन ॲटम कोणत्या हायब्रिडाइज स्टेटमध्ये आहे? sp3 हायब्रिडाइज स्टेटमध्ये आहे. क्लिअर आहे? तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला जेव्हा कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असते, बरोबर आहे, कार्बन जेव्हा सिंगल बॉन्डेड असते तर त्यांच्यामध्ये कोणतं हायब्रिडायझेशन असते? sp3 हायब्रिडायझेशन असते. इथपर्यंत समजलं असेल तर आता आपण कार्बन जेव्हा डबल बॉन्ड करत असतो त्यावेळेची इन्फॉर्मेशन पाहू. तर त्यामध्ये हायब्रिडायझेशन कोणतं तयार होणार आहे, त्याची जॉमेट्री कोणती तयार होणार आहे, त्यामधला बॉन्ड अँगल कसा राहणार आहे आणि बाकीच्या इन्फॉर्मेशन्स. क्लिअर आहे? म्हणून आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत कार्बन डबल बॉन्डेड जेव्हा असेल तेव्हा.